वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपचे उमेदवार विनायक कोंडाल यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे। त्यांनी तब्बल 14,151 मतांचं विक्रमी मताधिक्य मिळवून संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलंय। कोंडाल यांना 16,381 मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना साधी 2 अंकी मजल मारतानाही कसरत करावी लागली। या संपूर्ण प्रभागात विरोधकांना कुठं भाजप समर्थक उमेदवारांनी अक्षरशः धूळ चारली। आता विनायक कोंडाल हेच भाजपकडून महापौर पदासाठी चेहरा असून तेच महापौर पदाच्या खुर्चीवर बसणार अशी चर्चा सोलापुरातील जनतेसह सोशल मीडियात सुरू आहे। प्रचंड जनमतांचा कौल आणि कोठे गटाची ताकद पाहता विनायक कोंडाल यांचं नाव आता महापौर पदासाठी आघाडीवर आहे। विजयाचे मोठे अंतर आणि प्रशासकीय पकड यामुळे भाजप विनायक कोंडाल यांनाच महापौर पदाच्या खुर्चीवर बसवणार असल्याची चर्चा सोलापूरच्या चौकाचौकात आणि सोशल मीडियावर रंगली आहे। सोलापूरचे मातब्बर नेते आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झालाय। त्यांचे भाऊजी विनायक कोंडाल आणि बंधू प्रथमेश कोठे यांच्या विजयानं कोठे समर्थकांचा महापालिकेत दणदणीत निर्माण झालेला आहे। विरोधकांच्या तंबूत शुकशुकाट पसरला असून कोठे पॅटर्नने सोलापुरात भाजपला नवी उभारी दिली आहे। या प्रचंड विजयामुळे आता कोंडाल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे। प्रशासकीय कामाचा अनुभव आणि कोठे गटाची भाजपमधील वाढती ताकद पाहता पक्षाकडून त्यांच्या नावाला पसंती मिळण्याची चिन्ह आहेत। सोशल मीडियावरही कार्यकर्त्यांनी सोलापूरचे भावी महापौर म्हणून त्यांचे पोस्टर व्हायरल केले। या विजयानं आगामी महापालिका प्रशासनावर कोठे गटाचे निर्विवाद वर्चस्व अधोरेखित केले असून आता अधिकृत घोषणेकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।